की आम्हाला फोन आला होता, त्यांनी एक OTP मागितला, मी OTP सांगितला. त्या बँकेच्या शाखेमध्ये फोन केला आणि जे अकाउंट आहे ते ब्लॉक करून टाकलं. अकाउंटमध्ये असलेली मोठी रक्कम वाचली. मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी फोन उचलल्यानंतर मला समोरून एका व्यक्तीने सांगितलं, तुमच्या मुलाचा शाळेतून बाहेर निघताना ऍक्सिडेंट झाला. साधारणतः डिसेंबरच्या महिन्यामध्ये मागच्याच वर्षी मी माझ्या काही ऑफिसच्या कामानिमित्त ओडिसाला गेले होते आणि तिथे माझं काम चालू होतं आणि मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. बऱ्याचदा अनोळखी नंबर असेल तर स्पॅम आहे कॉल किंवा रेडमध्ये मार्क होतं आणि त्याच्यामुळे फोन उचलत नाही मी बऱ्याचदा. पण मला एकाच नंबरवरून साधारणतः 3-4 वेळा फोन आलाय. फोन आल्यानंतर मी फोन उचलला की एकच व्यक्ती जर 3-4 वेळा एकाच नंबरवरून फोन करत असेल तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काय घडलं आहे किंवा काय इमर्जन्सी आहे असं. आणि फोन उचलल्यानंतर मला समोरून एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्या मुलाचा शाळेतून बाहेर निघताना ऍक्सिडेंट झाला आणि त्याला या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आहे. तर आता त्याची ट्रीटमेंट सुरू करतात आणि त्याच्यासाठी एक साधारणतः 10 ते 12 हजार रुपयाची आवश्यकता आहे. तर तेवढं डाऊन पेमेंट करा आणि नशीब समजा की मी तिथे होतो म्हणून तुमच्या मुलाला वाचवलं, नाहीतर काय झालं असतं. आणि असं खूप त्यांनी हे केलं. मला थोडंसं गडबड वाटली कारण मी माझ्या घरी नव्हते, मी तर दुसऱ्या राज्यामध्ये होते. मग आता ते व्हेरीफाय कसं करायचं. आणि त्यावेळेला मग मी घरी फोन केला, आईशी बोलले की मुलगा शाळेत गेलाय का. तर आई म्हणाली हो तो शाळेत गेलाय. मग मी शाळेमध्ये फोन केला, शाळेतले शिक्षक आणि जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडनं पहिले खात्री केली की मुलगा खरंच शाळेत आहे की कुठे आहे. आणि तेव्हा लक्षात आलं की जो आलेला मला फोन होता तो एक फ्रॉड कॉल होता आणि ज्याच्यामध्ये त्यांना फक्त माझ्याकडनं पैसे आणि या गोष्टी घ्यायच्या असतात. अशी घटना माझ्या बाबतीत झाली, पण त्यावेळेला मी अगदी शांत डोक्याने विचार करून सगळे जे काही घटना आहेत त्या थोड्याशा क्रॉस चेक केल्या आणि तिथून तो नंबर ब्लॉक करून दिला. पण असं बऱ्याचदा या ठिकाणी आपण घाबरून जातो, दचकून जातो की खरंच तर असं झालेलं असेल का. आणि आपण त्या गडबडीमध्ये काय करतो की पैसे पाठवून देतो किंवा एखादा OTP आला तर OTP शेअर करून देतो. असे बरेच वेगवेगळे स्कॅम्स घडत असतात. याच्याबद्दलच एक उदाहरण सांगेन की काही वर्षांपूर्वी मी एका ठिकाणी कामासाठी होते आणि आमच्या शाळेतले जे काका आहेत त्यांनी मला येऊन सांगितलं की मॅडम बघा बरं माझं कार्ड ब्लॉक झालंय का. तर मी त्यांचं ATM कार्ड चेक केलं तर एक साधारणतः पुढचं वर्षभर त्यांचं कार्ड व्हॅलिड होतं. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं. ते म्हणाले काका काय झालं ना मॅडम की आम्हाला फोन आला होता, त्यांनी एक OTP मागितला, मी OTP सांगितला. मी म्हटलं एकदा आपण चेक करूयात आणि आम्ही त्या बँकेच्या शाखेमध्ये फोन केला आणि काकांचं जे अकाउंट आहे ते ब्लॉक करून टाकलं. नशिबानं त्या काकांच्या अकाउंटमध्ये असलेली मोठी रक्कम वाचली कारण फक्त पहिल्या 10 मिनिटात ही सगळी जी काही प्रेझेन्स ऑफ माइंड धरून जी काही प्रक्रिया झाली त्याच्यामुळे त्यांच्या अकाउंटमधनं फक्त 20,000 रुपये गेले. 20,000 ही पण काही छोटी अमाऊंट नाहीये, पण फक्त 20,000 याच्यासाठी म्हणेन कारण त्या काकांच्या अकाउंटमध्ये 20,000च्या तिपटीनं पैसे होते, चौपटीने पैसे होते. सो असे छोटे छोटे प्रसंग पण घडत असतात. मध्यंतरी आपल्या दूरसंचार विभागाने बऱ्यापैकी याबद्दलचं कॉलर ट्यूनच्या द्वारे सगळ्यांमध्ये अवेअरनेस हे केला होता की अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये ते सांगत होते की तुम्हाला जर असे फ्रॉड कॉल झाले तर तुम्ही OTP देऊ नका किंवा कोणतीही माहिती शेअर करू नका. अर्थात सगळ्यांनी त्या जी काही ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याला बऱ्यापैकी ट्रोल केलं की काय आहे माझ्या अकाउंटमध्ये 1 रुपया नाही आहे आणि मला का सूचना सांगतायत की असे फ्रॉड होऊ शकतात. गमतीशीर एक भाग सोडला तर त्याची खरंच गरज आहे कारण कोणी अशा वेळेला पटकन पॅनिक होतं आणि जी पण काही माहिती येते, जी पण काही OTP असतील किंवा फोन कॉल्स असेल तर ते लगेच करून मोकळे होतात आणि याच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. पैसा जो काही जमवलेला असतो तो पैसा त्यांच्या अकाउंटमधनं जातो. बरं ही फक्त गोष्ट पैशाच्याच बाबतीत नाहीये, फसवेगिरीचे पण अनेक प्रकार आपण समाजामध्ये बाजूला बघत असतो. मग डिजिटली आपण कसं सेफ राहिलं पाहिजे. पैसा हा एक मुद्दा झाला, पण याच्याही व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी की मानसिक छळ करणं. आपण एखादा मेसेज कोणाला तरी पाठवतो आणि त्या मेसेजमुळे कोणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करतं, हा एक मुद्दा आहे. अजून सध्या चर्चेला जाणारा मुद्दा म्हणजे मॅट्रिमोनियल साईटवरचे प्रोफाईल्स. थोडीशी ओळख होते, मग कोणीतरी तुमच्याकडे पैसे मागतं, मग तुम्ही त्यांना पैसे देतात किंवा तुम्ही त्यांना भेटता आणि इमोशनली मग तुमची अटॅचमेंट होते आणि त्या अटॅचमेंटच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही काय करता की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतात आणि ते त्याच गोष्टी घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल करतात. मग अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा डिजिटली होत असतात.
डिजिटली सुरक्षेच्या बाबतीने अजून एक मुद्दा मला इथे अधोरेखित करावासा वाटतो, तो म्हणजे कुठल्याही समाज माध्यमांवरती आपण ज्या वेळेला प्रतिक्रिया देतो, तर ती प्रतिक्रिया कितपत आणि कशा पद्धतीने दिली पाहिजे याचाही विचार करायला गेला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण फार क्विकली रिॲक्ट होतो आणि आपण अगदी रागाच्या भरात किंवा इमोशनली असा वेगळा विचार करून काहीतरी आपण तिथे कमेंट करतो आणि नंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणवत जातात. कदाचित तुम्ही मांडलेल्या मताचा एखाद्या राजकीय पक्षाशी संबंध असू शकतो, एखाद्या पर्टिक्युलर कंपनीशी संबंध असू शकतो किंवा ओव्हरऑल कशाशी, आणि ज्याच्यामुळे एखादी गोष्ट हर्ट होत असेल, एखादी व्यक्ती हर्ट होत असेल आणि त्या पद्धतीने जर ते झालं तर ते तुमच्यावरती खूप मोठं बुमरँग होऊ शकतं. तर डिजिटली सुरक्षेच्या बाबतीने विचार करताना आपण एक 4 गोष्टी कायम डोक्यात ठेवल्या पाहिजे. सगळ्यात पहिले की जी पण माहिती आपल्याला आली आहे किंवा जे पण आपल्याला कोणी फोनवर सांगितलंय किंवा आपल्या समोर जे घडलंय, त्या गोष्टीवरती कोणतंही मत लगेच व्यक्त करायचं नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे थांबा. जे काय तुम्हाला आलं आहे, जे काय तुम्ही ऐकलंय, ते थांबणं आणि तुम्ही ऐकणं, व्यवस्थित विचार करणं. विचार केल्यानंतर जी पण काही तुम्हाला माहिती आली ती क्रॉस व्हेरीफाय करणं. मग ती एखाद्या मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या घडलेल्या घटनेच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या पैशाच्या बँकेच्या व्यवहाराबद्दल असेल, कोणतीही बाब असू शकते, तर त्याबद्दलचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं. तिसरा महत्वाचा मुद्दा क्रॉस व्हेरिफिकेशन आणि तुम्हाला आलेला फोन याच्या बाबतीतली तुलना करून एक तर्कसंगत विचार आपण करू शकतो की हे जे काय माझ्या समोर आलंय आणि ह्याची जी मागची पार्श्वभूमी ही या पद्धतीची आहे, याचा विचार करून एक मत बनवायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. त्या तुमच्या ज्या पण काही प्रतिक्रिया ज्याच्यामुळे कुठेतरी समाजात काहीतरी असुरक्षिततेची भावना किंवा काही चुकीच्या गोष्टी घडतायत किंवा तुमच्या अकाउंटमधनं काहीतरी पैसे जातात, अशा गोष्टी कुठेही प्रतिक्रिया न देता आपण थांबवल्या पाहिजेत.